मंडळी हो, आमच्या शेजारी एक कुटुंब आहे आणि 13 वर्षापूर्वी त्यांचा मुलगा 12वीत, त्याचं 100% हजेरी आणि ताप आले म्हणून एका डॉक्टरकडे गेले, 2 दिवसांनी दुसऱ्या डॉक्टरकडे, 3 दिवसांनी तिसऱ्या डॉक्टरकडे, आणि तो सोन्यासारखा एकुलता एक मुलगा किडनॅप फेल होऊन मरण पावला. हे अडाणी मजूर लोक, त्यांनी काही बिचाऱ्यांनी केलं नाही. आणि मग योगायोगाने त्यांना मी ते विपश्यना वगैरे सत्संग मार्ग दाखवला. मुलगी झाली पुढे त्यांना. ती मुलगी आता 10वीत आहे. आणि ती जी मॅडम आहे, एवढी गुणवान मॅडम, त्या कुटुंब प्रमुख, तिला नेमकं BP आणि शुगरनी पकडलं. आणि मग 6 महिने मी त्या कुटुंबाकडे गेलोच नाही, कारण म्हटलं ते कुटुंब पुन्हा या औषधाच्या झटक्यामध्ये आलं. आणि मग या 2 महिन्यापासून किरण वाटारे साहेबांचे मी विशेष संपर्कात आलो आणि व्हिडिओ कॉलिंगवर यांची चर्चा करून दिली. यांनी दिलेली औषधं पाठवली आणि तिला म्हटलं बाई 15 दिवस तुला रसाहार करावं लागेल. तिचं वजन 5 किलो कमी झालं. BP शुगरच्या गोळ्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. म्हटलं एकदम बंद नको करू, जेव्हा डॉक्टर सांगतील तेव्हा बंद कर. आणि आज ते येणार होते, पण अनफॉर्च्युनेटली काय झालं, उद्या 26 जानेवारी आहे. त्या मुलीचा निवेदिका म्हणून शाळेत नंबर लागला आणि तिथले प्रिन्सिपल बोलले नाही तुमको तो आना ही पडेगा माता पिता को. तर ते माझ्याकडे रडले. मग म्हटलं जाऊ द्या, आता तुमची शाळेचंच कारण आहे. तर अशा रीतीनं तुम्हा लोकांना विनंती अशी की शेजारी असे जे दीनदुखी लोक असतात, साहेबांचं व्हिडिओ कॉलिंगवर जर तुम्ही त्यांचं एक विश्वासाने हे करून दिलं तर समाजाला फायदा होईल. आणि समाजसेवा कुठेही जा, ते आपल्या जीवनाचा महत्त्वाचा अंग असतंच. एवढे बोलून मी हे 2 शब्द थांबवतो. आणि शेवटी एक संदेश सांगतो की वाईट गोष्टी शिकवायलाच्या गरजच नाही, पण चांगल्या गोष्टी वारंवार शिकवाव्या लागतात. त्यामुळे तुमच्या शेजारी काही असे दीनदुखी लोक असले, त्यांना 1 वेळा नाही 10 वेळा सांगा, पण त्यांना या रस्त्यावर आणा ही विनंती. एवढे बोलून मी साहेबांचे आभार मानतो की प्रत्यक्ष भेट न होता ते कुटुंब आज सुखानं जगत आहे, पण आज ते येऊ शकलं नाही. धन्यवाद.